नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो, मी पी ए पठारे। शेतकरी मित्रांनो, हा टोमॅटो प्लॉट लागवड करून 34 दिवस पूर्ण झालेला आहे। आज 35वा दिवस आहे। टोमॅटोच्या 2 ओळीमध्ये 6 फूट अंतर आहे आणि 2 रोपामध्ये सिंगल रोप झिगझॅग पद्धतीने न लावता सिंगल रोप 2 फुटावर लावलेला आहे। म्हणजे 6 बाय 2 फुटावरती या टोमॅटो रोपाची लागवड आहे। टोमॅटोचा वाण विरांग ही व्हरायटी आहे। आज 35 दिवस पूर्ण झाले आहेत। आपण जर टोमॅटोचे झाडं बघितले तर एका झाडाला जवळजवळ 10 ते 12 फुटवे सरासरी झालेले आहे। म्हणजे 6 फुटातील संपूर्ण अंतर पूर्णपणे झाकून गेलेले आहेत। आपण जर बघितलं तर हे 6 फूट अंतर आहे। भरपूर फुटवे आहेत, भरपूर फुलधारणा झालेली आहे। त्याचप्रमाणे फळांची सेटिंग चालू आहे। आपण जर बघितलं तर जे जुने खोडालगतचे जे पानं आहेत बेडवरील, हे सर्व जुने पानं अजून हिरवे आहेत। पानं जाड, रुंद, हिरवेगार, मोठे आणि फांद्यांची जाडी जर आपण बघितली तर फांद्यांची जाडी खूप चांगल्यापैकी झालेली आहे। म्हणजे अंगठ्याच्या मधल्या बोटाच्या आकाराची ह्या फांद्यांची जाडी आपल्याला पाहावयास मिळेल। शेतकरी मित्रांनो, हा प्लॉट एवढा चांगला का झाला याच्या मागे कारण असे आहेत की ह्या प्लॉटला आपण 3 खताच्या आळवणी या 34 दिवसापर्यंत केलेल्या आहेत। या प्लॉटला आपण ड्रीपमधून अजून फर्टिगेशन केलं नाही, फक्त एकदा कॅल्शियम आणि बोरॉन हे ड्रीपमधून सोडले, नाहीतर संपूर्णपणे हा प्लॉट फक्त खताच्या आळवणीवरती, खताच्या ड्रिंचिंगवरती हा प्लॉट डेव्हलप झालेला आहे। आणि आपण अजून एक याच्यामध्ये की ह्या प्लॉटला आपण जवळजवळ 3 ते 4 फवारण्या ह्या खताच्या केलेल्या आहेत। खताच्या फवारणीची ताकद खरंच खूप जबरदस्त असते की जेणेकरून पानं जाड, रुंद, हिरवेगार, मोठे होतात। तर याला आपण आळवण्या काय केल्यात ते एक मी तुम्हाला सांगतो। 200 लिटर पाण्याला ज्यावेळेस रोपांची पुनर्लागवड केली, पुनर्लागवड केल्यानंतरनं एक 6व्या दिवशी पहिली आळवणी या टोमॅटो प्लॉटला केलेली आहे। तर पहिली आळवणी केली 200 लिटर पाण्याला महाफीड कंपनीचं 10-50-6 2.5 किलो, पोटॅशियम शोनाइट 2 किलो, रानडे कंपनीचं झिंक बेसमधलं सूक्ष्म खत 1.5 लिटर आणि 22 टीन 250 ग्रॅम असं सर्व एकत्र 200 लिटर पाण्यात घेऊन प्रति झाडाला 60 ml द्रावण आपण दिलेले आहे। दुसरी आळवणी आपण 11व्या दिवशी केलेली आहे। ती पांढऱ्या मुळांचा विकास होण्यासाठी आणि फुटवा होण्यासाठी ही दुसरी आळवणी केली आहे। 200 लिटर पाण्याला 10-26-26 हे NPK खत, मोठं संयुक्त खत हे घेतले आपण। 200 लिटर पाण्याला 7 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 2 किलो, त्याच्यामध्ये आपण पुन्हा कॉपर बेसमधलं सूक्ष्म खत मॅक्टोडीएफ 1.5 किलो आणि महाफीडचं रूट मॅक्स म्हणजेच ह्युमिक ॲसिड, फुलिक ॲसिड, ॲमिनो ॲसिड त्याच्यामध्ये येतं, हे त्याच्यामध्ये 250 ग्रॅम टाकलं आहे। असं मिक्स करून आपण प्रति झाडाला 70 ml द्रावण ह्या दुसऱ्या आळवणीमध्ये आपण दिलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, तिसरी आळवणी आपण रोप लागवड केल्यानंतर 18 दिवसांनी केलेली आहे। तर तिसरी आळवणीमध्ये आपण पुन्हा NPK खतातील 10-26-26 हे खत 200 लिटर पाण्याला 10 किलो, पोटॅशियम शोनाइट 3 किलो, त्याच्यामध्ये पुन्हा रानडे कंपनीचं बोरॉन बेसमधलं सूक्ष्म खत किसाईट DF हे आपण 1.5 लिटर त्याच्यामध्ये घेतलेलं आहे। आणि पुन्हा एकदा आपण त्याच्यामध्ये बुरशीनाशक रोको हे घेतलेलं आहे 250 ग्रॅम। आणि ही जमीन थोडी मध्यम स्वरूपाची जमीन असल्यामुळे याच्यामध्ये थोडी झिंक आणि फेरसची कमतरता असते, म्हणून आपण IRC झिंक म्हणजेच EDTA मधलं झिंक हे याच्यामध्ये घेतलेलं आहे। EDTA झिंक 200 लिटर पाण्याला 250 ग्रॅम घेऊन आपण प्रति झाडाला सर्व द्रावण एकत्र मिक्स करून पुन्हा प्रति झाडाला न देता तिसऱ्या आळवणीचं द्रावण हे 2 झाडांच्या मध्ये छिद्र पाडून आपण एक 70-80 ml द्रावण ह्या टोमॅटोला आपण दिलेलं आहे। अशा 3 खताच्या आळवणी केलेल्या आहेत आणि एकदा 22व्या दिवशी फक्त कॅल्शियम आणि बोरॉन ड्रीपमधून सोडलेला आहे। शेतकरी मित्रांनो, पीक हे कमी कालावधीचं पीक आहे। जेवढा आपण संतुलित डोस हा मुळ्यांच्या कक्षेमध्ये देतो तेवढा आपला प्लॉट चांगला येतो। आता त्याच्यामध्ये फवारणी आपण काय केली ते एक मी तुम्हाला सांगतो। रोग आणि किडींचा बंदोबस्त करण्यासाठी तर आपण बुरशीनाशक, कीटकनाशकांचे स्प्रे घेतलेले आहेत, परंतु खताच्या फवारणीमुळं भरपूर फुलधारण झाली, पानाची ताकद चांगली बनली। यासाठी आपण काय केलं आहे तर 15 लिटर पाण्याला सुरुवातीच्या 20 दिवसापर्यंत 3 फवारण्या आपण सुरुवातीला घेतल्या होत्या। तर पहिली फवारणी 6व्या दिवशी घेतली किसाईटची 70 मिली 15 लिटर पाण्याला, 10-50-6 की ज्याच्यामध्ये फॉस्फरस जास्त आहे, 10-50-6 70 ग्रॅम आणि त्याच्यामध्ये पुन्हा अजून मॉलिब्डेनम बेसमधलं सूक्ष्म खत रिमॉल 30 ग्रॅम असं मिक्स करून आपण फवारणी घेतलेली आहे।
पुन्हा नागाळे आणि करप्यासाठी दुसरी फवारणी ही 11व्या दिवशी घेतली. दमन कंपनीचं दमन 47 15 मिली आणि अँट्राकॉल एक 30 ग्रॅम अशी दुसरी फवारणी आपण एक 11व्या दिवशी घेतली होती. पुन्हा 15व्या दिवशी जी 1 नंबरची फवारणी घेतली तीच रिपीट केली. कीसाईड जी 13-40-13 10-50-6 आणि रिमॉल ही पुन्हा खताची फवारणी आपण एक 17-18 दिवसाच्या दरम्यानमध्ये आपण घेतलेली आहे. शेतकरी मित्रांनो, एक साधारणतः 20-22 दिवसानंतरनं या टोमॅटोला फुलं लागायला चालू होत असतात. तर फुलाच्या अवस्थेमध्ये आपण बोरॉन बेसमधलं सूक्ष्म खत मिकनेल 32 80 ग्रॅम, 052-34 80 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 80 ग्रॅम, इसाबियन 30 मिली आणि रिमॉल की ज्याच्यामध्ये मॉलिब्डेनम प्रमाण जास्त आहेत. मॉलिब्डेनममुळे नायट्रोजनचं पचन चांगले होते, पीक रोगाला बळी पडत नाही आणि चयापचयाची क्रिया ही व्यवस्थित चालू राहते पिकामध्ये. तर हे मॉलिब्डेनम बेसमधलं रिमॉल 30 ग्रॅम असं मिक्स करून आपण पुन्हा एक 23-24 दिवसाच्या अंतराने एक फवारणी घेतलेली आहेत आणि पुन्हा हीच फवारणी रिपीट आपण 28 ते 30 दिवसामध्ये घेतलेली आहेत. अशा जवळजवळ 4-5 फवारण्या आपण आत्तापर्यंत ह्या प्लॉटला केलेल्या आहेत. खरंच अतिशय सुंदर असा हा प्लॉट आहे. इथून पुढे अजून जवळजवळ 60-65 दिवस या प्लॉटला अतिशय याच पद्धतीने चांगलं नियोजन आपल्याला करायचं आहे. मला 100% खात्री आहे की या प्लॉटमधून आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे फळं टनेजमध्ये आपल्याला ॲव्हरेज चांगले मिळेल. हेच पानं आपल्याला अजून 60-70 दिवस पुढे टिकवण्यासाठी खताचे स्प्रे आपण 2 ते 3 स्प्रे अजून आपण 3-4 स्प्रे आपण इथून पुढे घेणार आहोत आणि इथून पुढे ड्रीप फर्टिगेशन आपण करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, मला तुम्हाला एकच सांगायचं की कमी खर्चामध्ये जर टोमॅटोचं नियोजन करायचं असेल तर आपण खताच्या आळवणीला जास्तीत जास्त प्राधान्य द्यायला पाहिजे आणि खताच्या फवारणीला द्यायला पाहिजे. जेवढं पीक सदृढ राहील, सशक्त राहील, तेवढं ते रोगाला बळी पडत नाहीत आणि तेवढं उत्पादन आपल्याला चांगलं होतं. शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर 6 फुटाचा हा बेड आहे टोटल. पण संपूर्ण बेड ह्या 34 दिवसामध्ये पूर्णपणे झाकून गेला आहे. हेच ह्या प्लॉटचं वैशिष्ट्य आहेत. ह्याच प्लॉटमध्ये 2 वर्षापूर्वी मी 2350 कॅरेट 2336 कॅरेट माल आपण मुंबई जाळी म्हणजे मोठे कॅरेट 28 ते 30 किलोचे कॅरेट हे आपण याच्यामध्ये काढले होते. तर शेतकरी मित्रांनो, नक्कीच त्याचप्रमाणे हा प्लॉट आता आहे. तर नक्कीच या प्लॉटला आपण चांगलं नियोजन पुढे करून उत्पादन चांगले काढणार आहेत. आपण जर टोमॅटो शेतकरी असाल तर नक्कीच मी जे तुम्हाला ह्या फवारण्या दिलेल्या आहेत, आळवण्या दिलेल्या आहेत, यानुसार तुम्ही नियोजन करावे एवढंच मला याच्यातून सांगायचं आहे. धन्यवाद.